नमस्कार मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी सर्वात महत्त्वाची बातमी आहे, मोठी बातमी आहे। लाडक्या बहिणींना खुश खबर आहे। जुलै महिन्याचा हप्ता आता या तारखेला मिळणार आहे। त्या संदर्भात आदितीताई तटकरे यांनी मोठी घोषणा केली आहे। मग आदितीताई तटकरे यांनी काय सांगितले आहे तर लाडक्या बहिणींसाठी सर्वात मोठी बातमी आहे। जुलै महिन्याच्या हप्त्याची तारीख सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे। महिला आणि बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी जुलै महिन्याचा हप्ता रक्षाबंधनाला म्हणजेच पूर्वसंध्येला मिळणार असल्याचे म्हटले आहे। त्यामुळे आता लाडक्या बहिणींमध्ये आनंदाचे वातावरण पसरलेले आहे। मंत्री आदितीताई तटकरे यांनी नेमके काय म्हटले आहे ते आपण जाणून घेऊयात। त्यांच्या एक्स हँडलवर त्यांनी ही माहिती दिलेली आहे। महिला आणि बालविकास मंत्री आदितीताई तटकरे यांनी जुलै महिन्याच्या हप्त्याची घोषणा करताना ट्विट करत म्हटले आहे की लाडक्या बहिणींना रक्षाबंधनाची भेट माननीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री श्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार यांच्या मार्गदर्शनाने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व पात्र लाभार्थ्यांना रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला जुलै महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्यात येणार आहे। रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात सन्मान निधीची रक्कम थेट लाभ हस्तांतरणाद्वारे जमा करण्यात येईल, अशी माहिती आदितीताई तटकरे यांनी दिली आहे। त्यामुळे आता 8 ऑगस्ट रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। दरम्यान ज्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा कमी आहे अशा कुटुंबातील महिलांसाठी राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली। या योजनेअंतर्गत महिलांच्या बँक खात्यामध्ये दर महिन्याला 1,500 रुपये जमा करण्यात येतात। मात्र आता या योजनांमध्ये मोठा घोळ झाल्याचे समोर आले आहे। तब्बल 26.34 लाख महिला या योजनेसाठी अपात्र ठरल्याची माहिती समोर आलेली आहे। तुमचं नाव वगळलं गेलं आहे का, हे कशा प्रकारे तुम्ही तपासू शकता। जर तुम्हाला शंका वाटत असेल की तुमचं नाव अजून योजनेत आहे का किंवा वगळण्यात आलं आहे का, तर घरबसल्या तुम्ही तुमच्या मोबाईलवर ऑनलाईन चेक करू शकता। त्यासाठी आपल्याला खाली स्टेप फॉलो करावं लागेल। सर्वप्रथम तुम्ही जी काही लाडकी बहीण योजनेची वेबसाईट आहे लाडकी बहीण महाराष्ट्र.gov.in या लिंकवर जा। त्यानंतर तुमचं नाव, आधार क्रमांक किंवा मोबाईल क्रमांक टाका आणि काही क्षणात तुमच्या स्क्रीनवर तुमच्या योजनेतील स्टेटस दिसेल। जर तुमचे नाव यादीत असेल तर समजून घ्या की तुम्हाला लाभ मिळत राहणार आहे। पण जर नो रेकॉर्ड फाउंड किंवा यासारखा संदेश आला तर तुमचे नाव वगळण्यात आलं आहे हे यावरून तुम्हाला, तर मग अशा पद्धतीने आता तुम्ही तुमचं नाव यादीत आहे किंवा नाही, किंवा वगळलं किंवा अपात्र आहे किंवा तुम्हाला पैसे मिळणार आहे किंवा नाही, अशा पद्धतीने वेबसाईटवर चेक करू शकता। तर आता लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे की जुलै महिन्याचे पैसे हे 8 तारखेपासून मिळण्यास सुरुवात होणार आहे। म्हणजेच रक्षाबंधन 9 तारखेला असल्यामुळे 8 तारखेला पासून हे पैसे मिळण्यास सुरुवात होणार आहे। 8, 9, 10 या 3 दिवसात सर्व पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये हा सन्मान निधी जमा होणार आहे। अशा प्रकारची महत्त्वाची अपडेट होती। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।